तर आज आपण मैत्रिणींनो बघणार आहोत की सुपारीपासून आपली फुलवास सुंदर कशी बनवायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अशा पद्धतीने एक आपल्याला सुपारी घ्यायची आहे मैत्रिणींनो आणि सुपारीच्या सहाय्याने खूप सुंदर अशा फुलवाती आपल्या बनणार आहे। तुमच्या घरामध्ये जी कोणतीही सुपारी असू द्या, थोडीशी त्यामधली मीडियम सुपारी बघा की जेणेकरून गोल असावी आणि आपली फुलवास सुंदर छान व्हावी यासाठी तुम्ही नक्की अशी फुलवात नक्की बनवा। तर अशा पद्धतीने बघू शकता मी कापसाचे असे सुंदर अशा ताटल्या करून घेतलेल्या आहेत। कापूसाचा गोळा करायचा आहे आणि छोटंसं चपटं करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये सुपारी घालून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं असा पिळा घालून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला ती सुपारी हळूच काढायची आहे आणि मग आपल्याला त्याची फुलवात सुंदर अशी बनवायची आहे। तर बघू शकता किती सुंदर आपली सुंदर अशी फुलवात तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या फुलवाती नक्की तयार करा मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा नक्की जमेल आणि ही एकसारखी फुलवात दिसते, खूप सुंदर दिसते आणि एकदम एकसारखी झालेली आहे कारण आपण त्याच्यामध्ये सुपारी घातलेली होती, त्यामुळे सुपारीच्या आकाराची ही फुलवात सुंदर आणि छान अशी दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये फुलवाती बनवू शकता। तर बघू शकता किती सुंदर ही फुलवात तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी आपल्याला फुलवात तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला सुपारीच लागणार आहे। तर ती सुपारी आपल्याला ह्याच्या आपण जी कापूसाचे जे चपटे आपण केले होते प्लेटसारखं त्याच्यामध्ये ते घालून घ्यायचं आहे आणि सुपारी याच्यात काढायची आहे। जो खड्डा पडलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बुजवून घ्यायचा आहे आणि सुंदर अशी वात तयार करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही सुद्धा किती सुंदर ही आपली फुलवात तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या फुलवाती तयार करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून त्या सुंदर छान दिसाव्यात। तर तुम्ही सुद्धा नक्की हे ट्राय करा मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा नक्की जमणार आणि मी करून दाखवले म्हटल्यावर तुम्हाला सुद्धा नक्की येणार। तर बघू शकता कापसाचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत, चपटे करायचे आहेत, त्यामध्ये आपल्याला सुपारी घालायची आहे आणि कडेने आपल्याला थोडं थोडं मोदकासारखं करून घ्यायचं आहे आणि आज्यात एका साईडने आपल्याला सुपारी बाहेर काढून घ्यायची आहे की जेणेकरून त्याला सुपारीचा आकार यावा, आपली फुलवात सुंदर व्हावी। तर तुम्ही सुद्धा नक्की हे मैत्रिणींनो ट्राय करा। तर अशा पद्धतीने मी सुद्धा सुपारीच्या साह्याने फुलवाती नक्की बनवते। तर म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपण इतरांना सुद्धा माहिती द्यावी। तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की ट्राय करा। हा उपाय नक्की तुम्ही सुपारी घालून नक्की तुम्ही फुलवाती बनवा आणि खूप सुंदर छान आणि फुलल्यासारख्या आपल्या फुलवाती होतात मैत्रिणींनो। बघू शकता मी बऱ्याच तुम्हाला फुलवाती करून दाखवलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करा। तर बघू शकता किती सुंदर आपल्या फुलवाती तयार झालेल्या आहेत। तर काही नाही, फक्त कापूस पिंजून घ्यायचा आहे, छोटासा गोळा घ्यायचा आहे, थोडंसं फुलवायचं आहे, त्याच्यामध्ये सुपारी घालायची आहे आणि ह्या एक एक साईडने आपल्याला गोल गोल असं पिळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला फुलवात बनवून हळूच आपल्याला सुपारी बाहेर काढून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांनाही माहिती कळेल। कारण आता सणावाराचे दिवस आलेले आहेत, आपल्या घरामध्ये फुलवाती साध्या वाती तर भरपूर लागत असतात, त्यामुळे हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि इतरांनाही शेअर करा। तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। अशा पद्धतीने पूर्ण कापूस पिंजून घ्या। मी बऱ्याच अशा वाती तयार करून घेतलेल्या आहेत। तर म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपण इतरांना द्यावी। तर अशा पद्धतीने पूर्णपणे कापूस पिंजून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला असं थोडंसं ताटलीसारखं करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये सुपारी घालून घ्यायची आहे आणि सुंदर अशा आपल्याला एकसारख्या फुलवाती तयार करून घ्यायच्या आहेत। आपल्याला मंदिरामध्ये देण्यासाठी किंवा घरामध्ये लावण्यासाठी खूप सुंदर आणि एकसारख्या फुलवाती दिसतात आणि छान दिसतात आणि एकसारख्या आकाराच्या होतात, त्यामुळे सुपारीचा आपल्याला इथे अशा पद्धतीचा वापर करून घ्यायचा आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा मैत्रिणींनो नक्की ट्राय करा।
तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.